यंदा दिवाळीनिमित्त आपल्याबरोबर आज आहेत आदित्य आणि मेघना. ते कशा प्रकारे दिवाळी साजरी करणार आहेत, काय गमती-जमती आहेत ते त्यांच्याकडूनच विचारूया. राजश्री मराठीमध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत. थँक्यू सो मच आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू. बरं, यंदा काय खास आहे दिवाळीचं, काय सांगणार आदित्य, मेघना? यंदाची दिवाळी सगळी रेशीमगाठीच्या सेटवर पार पडणार आहे. हेच वेगळं पण आहे, कारण आम्हाला कट टू कट सिच्युएशनला आहोत, त्यामुळे आम्हाला सुट्टी अशी विशेष नाही मिळणार आहे. मिळाली तर एखाद दिवस सुट्टी मिळेल, अदरवाईज सगळी दिवाळी आम्ही सेटवर सगळे मिळून सेलिब्रेट करणार आहोत. घरी काय किंवा कामाच्या ठिकाणी काय, आम्ही सेलिब्रेशन तर चालूच आहे. सो मजा मस्ती धमाल, ज्या गोष्टी मी घरी करणार होते त्या सगळ्या गोष्टी इथे होतात. फराळ खाते, रांगोळी काढणार आहे, कंदील बिंदील अशी सगळी मजा आहेच आहे. फक्त आई वडील नाही, इकडे सासू सासरे आहेत बरोबर, एवढाच काय तो फरक. आणि आदित्य ऑब्व्हियसली सगळेच जण. आदित्य काय सांग? काय नाही, ती सगळ्यांबरोबर साजरी करतोय, कारण की मी असं फार काही दिवाळी वगैरे साजरी करत नाही कधी, असं फार कुठे वेगळ्या पद्धतीने वगैरे. आम्ही जर त्यावेळेस जर आमच्या नाटकाच्या तालमी चालायच्या तर आमच्या नाटकाच्या तालमी चालायच्या, पण इथे उलट मला हा वेगळा अनुभव आहे की मी दिवाळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते उलट बघायला मिळणार आहे मला फार जवळून. त्यातलं काय काय गोष्टी असतात, सकाळी उठल्यापासून ते काय काय करावं लागतं आपल्याला, तर बघूया, हा अनुभवही घेऊया. बरं वाटतंय, एन्जॉय करतोय. आपण कसं दरवर्षी दिवाळीला आपण एखादी गोष्ट करतो, की एखादी अशी ठराविक गोष्ट असते की ती प्रत्येक दिवाळीला आपण करतो. तर अशा तुमच्या काही गोष्टी आहेत का की यंदाही त्या दिवाळीला तुम्ही करणारच आहात? ते जे काय असतं चिरोटे म्हणतात का काहीतरी म्हणतात त्याला, ते फोडतात पायाखाली, ते मी दर दिवाळीला फोडतो. ते का फोडतात वगैरे मला माहीत नाही, पण मला ते आवडतं. आंघोळ झाल्यावर ते आल्यावर फोडायला, तर ते आई मला देते आणि मी ते एकच दिवस कुठल्या तरी दिवशी ते बहुतेक फोडतात. पण मी दिवाळी जोपर्यंत असते चालू तोपर्यंत दररोज ते फोडतो, मला आवडतं ते फोडायला, ते मी यंदाही करणार. नाही, हे दिवाळीच्या सगळ्या गोष्टी धमाल मजा मस्ती ही तर आहेच आहे. नातेवाईकांना बोलावणं, आणि आम्ही मोठे आहोत, म्हणजे आई बाबा माझे दोघेही मोठे आहेत, त्यामुळे सगळी फॅमिली, इतर सगळे काका त्यांची मुलं किंवा आते बहिणी मामे बहिणी हे सगळे आमच्या घरी येतात. तर त्या सगळ्या गोष्टी तर नेहमीप्रमाणे होणारच आहेत. फक्त एक गोष्ट जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी फॉलो करते, ते म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत मी एखादं पुस्तक वाचून काढायचं, आणि दिवाळीच्या नंतर इमिजिएटली माझी भरतनाट्यमची परीक्षा असायची, त्यामुळे मी भरतनाट्यमचा अभ्यास करायचा. तर आता जरी माझ्या परीक्षा संपल्या असल्या तरी माझ्या विद्यार्थिनींच्या परीक्षा चालू आहेत, म्हणजे त्या दर दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यात वगैरे येतात. सो आता मला तो अभ्यास करायला मिळत नाही, कारण ऑब्व्हियसली मी पूर्ण केलं ते, पण त्यांच्या अनुषंगाने मला अभ्यास करावाच लागतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मात्र अजूनही चालू आहेत. आणि पुस्तक वाचण्याचा पण कटाक्ष ठेवते की आपण वाचायचो पूर्ण एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये, एक अख्खं पुस्तक पूर्ण करायचं. तर असं हे अजूनही चालू ठेवूया, होईल त्या निमित्ताने पुस्तक पूर्ण, असं एक एवढं होतं. आदित्य, यंदा पाडव्याला काय गिफ्ट देणार आहेस मेघनाला? अरे एवढं कुटुंब दिलं, एवढं अजून काय द्यायला पाहिजे. एकटी राहत होती तिकडे, आई बाप कोणी लक्ष देत नव्हते, इथे एवढ्या माणसांमध्ये आणून सोडलं, माणसाळवलं माणसांमध्ये येऊन, अजून काय देऊ शकतो? बघ, हा एक उत्तर देत नाहीये. तुझी काहीतरी अपेक्षा असेल की काही नाही, आदित्य काहीतरी देईन आणि तेही चांगलंच देईल. हो 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 हो, मेघना म्हणून विचारशील तर हो, मेघनाला फार असं वाटतं की आदित्य खूप चांगला नवरा बिचारा काहीतरी आणून देईल मला. अर्थात ती फार काही अपेक्षा करत नाही, पण म्हणजे तिच्या अपेक्षेच्या पल्याआड जाऊन तो नेहमी तिच्यासाठी आउट ऑफ द बॉक्स गोष्टी करत आलेला आहे, त्यामुळे ती इच्छा धरतच नाही कुठल्या गोष्टीची. ऑब्व्हियसली तिला ते न मागता मिळतं, त्यामुळे यंदाही तिची अशी काही इच्छा नाही तो पाडवा आहे तर आदित्यने हे घ्यावं ते घ्यावं असं काही नाही आहे. एकदाही कुठे आलेलं नाही माझ्या बोलण्यामध्ये, तर मला माहिती आहे काहीतरी छानसं छोटंसं गिफ्ट तो आणायचं, जे मला फार आवडेल. बरं, तुम्ही कंदील वगैरे करता की नाही? आधी तुम्ही करायचं, जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो तेव्हा असंच काहीतरी चालू असायचं, कंदील करणं किंवा रांगोळी काढणं, असं काही तुम्ही आधी केलेलं आहे का? कंदील बनवायचो आम्ही सगळे, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे किल्ले मोडायचो आम्ही, कारण आमच्या एरियामध्ये कसं असायचं की तिथे स्पर्धा असायची आणि मग
एखाद्या रात्री आमची कधी झोप लागली किंवा कोणाचं लक्ष नसलं तर आमच्या किल्ल्याचं काहीतरी तुटलेलं असायचं. मग ते कधी वाऱ्याने तुटलं, कुत्र्याने तोडलं जरी असेल तरी आम्हाला ते मग आम्ही पेटायचो. मग रात्री पूर्ण प्लॅनिंग व्हायचं आणि मग रोज रात्री आम्ही बाहेर निघून एकेकाचे किल्ले तोडायचो. तर ती जास्त गंमत असायची. हो, आम्ही मग बुरुजच पाड, मग त्यांनी ते कारंजा केलं असेल त्याची ते सलाईनची बॉटलच काप, असं बरंच केलेलं आहे. अच्छा, म्हणजे आदित्यने आज इथे रिव्हील केलं की तो दिवाळीमध्ये जे किल्ले तोडायला जायचा. हा, वा, क्या बात आहे. बरं, त्याच्या आधी तुम्ही किंवा तू घरी असं फराळाचं करायचीस की नाही, आईला मदत वगैरे? हो 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 मी आईला मदत करायचे. आई मला बसवायची हट्टाने की बस इथे, तुला सगळं आलं पाहिजे. त्यामुळे मला सगळं येतं. मी करत नाही ही गोष्ट वेगळी, पण मला व्यवस्थित लाडू पण असे गोल होतात छोटे छान, चकल्या पण गोल होतात, व्यवस्थित पडतात, सगळं येतं. आदित्यला फक्त खायला आवडत असेल. आणि आदित्यनी पण चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडमध्ये मस्त चकली बनवली आहे. हो हो दिवाळीतले बरेच पदार्थ असतात, त्यातलाही एक असा आवडता पदार्थ तुमचा कोणता आहे? चकली मला फार आवडते. तिखट काही. गुड गुड. चला, यंदाची दिवाळी ही ॲक्च्युली खूप छान जाणारच आहे अशी मी अपेक्षा करते. त्याच्यामुळे हॅपी दिवाळी वन्स अगेन. हॅपी दिवाळी. विश यू द सेम. तेवढंच म्हणेन की मी फटाके वाजवत नाही आणि दिवे लावून दिवाळी साजरी करते. ज्यांना हे पटतं आवडतं त्यांनी तसं करा प्लीज. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इले, राजश्री मराठी.